देशाला समानतेच्या मार्गावर चालवायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। देशाची प्रगती ही शिक्षणामुळे होते। शिक्षण केवळ ज्ञान देत नाही तर व्यक्तीला आत्मनिर्भर, आत्मसन्मान, जबाबदारीची जाणीव, स्वावलंबन, विचार स्वातंत्र्य, सामाजिक मूल्ये जोपासणारा नागरिक बनवते। याकरिता सर्वांना मूलभूत व समान शिक्षण मिळाले पाहिजे। शिक्षण हे सामाजिक परिवर्तनासाठी एक शक्तिशाली साधन डॉक्टर बाबासाहेबांनी मानले। शिक्षण ही सामाजिक क्रांतीची खरी ताकद असल्याने शिक्षण म्हणजे परिवर्तनाचा मार्ग असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी केले। श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र संशोधन केंद्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन व भूगोल दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानाप्रसंगी मंगळवारी तारीख 14 जानेवारी रोजी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी वाचन संकल्प महाराष्ट्राचं व शाळा संपर्क अभियान अंतर्गत ग्रंथालय विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुस्तक वाचन केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे होते। यावेळी प्राध्यापक डॉक्टर सतीश शेळके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रताप सिंग राजपूत, प्राध्यापक अशोक बावगे, प्राध्यापक डॉक्टर शीला स्वामी आदींची उपस्थिती होती। पुढे बोलताना डॉक्टर महेश मोटे म्हणाले की सन 1958 साली औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले। त्यानंतर 1976 ते 1994 या कालावधीत जवळपास 17 वर्षे विद्यापीठ नामांतराचा लढा उभारून संघर्ष करावा लागला। त्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार होऊन 14 जानेवारी 1994 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामविस्तार झाले। आज विद्यापीठात हजारो विद्यार्थी संशोधन कार्य व विविध विद्याशाखेत शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाल्याचे ते शेवटी म्हणाले। अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आले असून या शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल झाला आहे। यामध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण, यातून विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळेल व त्यांची उपजीविका भागेल, बेकारी कमी होईल, कार्यकुशल विद्यार्थी तयार होतील। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल डॉक्टर राजकुमार देवशेट्टे, प्राध्यापक डॉक्टर अविनाश मुळे, डॉक्टर विलास खडके, डॉक्टर पुरुषोत्तम बारवकर, डॉक्टर सुशील मठपती, डॉक्टर सुजित मटकरी, डॉक्टर जयश्री सोमवंशी, डॉक्टर संध्या डांगे, विजयालक्ष्मी भालेराव, नितीन कंटेकोरे आदींनी पुढाकार घेतला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर नरसिंग कदम यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले तर आभार डॉक्टर प्रताप सिंग राजपूत यांनी मांडले। कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते।